निसर्ग मित्र समिती धुळे संचालित वन्यजीव सप्ताह समारोप समारंभात आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। वन्यजीव सप्ताह समारोप निमित्त महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती धुळे आयोजित पर्यावरण आपले कर्तव्य व वन्यजीवांचे महत्त्व या विषयावर आज आपण या ठिकाणी व्यासपीठाला विषय दिलेला आहे। या कार्यक्रमात आपण विशेष अभ्यासू असं व्यक्तिमत्व आपल्या धुळे जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी माननीय जितेंद्र सोनवणे यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान निसर्ग समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रेमकुमार जाहिरे यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना व्यासपीठाच्या वतीने नम्र विनंती करतो। सर्वप्रथम आजचे प्रमुख पाहुणे माननीय जितेंद्र सोनवणे यांचं स्वागत समितीच्या वतीनं माननीय प्रेमकुमार जाहिरे यांनी वृक्षारोपण करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित माननीय आर सोनवणे सर सिंदखेड तालुका निसर्ग समिती अध्यक्ष, त्याचप्रमाणे या कार्यक्रमास खास करून नाशिक जिल्ह्यात उपस्थित सुनील कापडणी सर हे आंबासन येथे प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक आहेत, तालुका सटाणा जिल्हा नाशिक, आणि त्यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचं निसर्ग समितीचे अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे आणि ते त्याचं कार्य करत आहेत। त्याचप्रमाणे निसर्गाशी अत्यंत जवळीक नातं जपणारे आणि सामाजिक कामामध्ये नेहमीच सक्रिय असणारे शशिकांतजी शिंदे हेही प्राथमिक शिक्षक आहेत, हिरावाडी येथे ते कार्यरत असून तालुका सटाणा व जिल्हा नाशिकमध्ये ते निसर्गाच्या संदर्भातील विविध कार्यक्रमांमध्ये स्वतःचा सहभाग नोंदवत असतात। या ठिकाणी उपस्थित सर्वांचं या ठिकाणी निसर्ग मित्र समितीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। खऱ्या अर्थानं आजचा कार्यक्रम हा जनप्रबोधनाच्या दृष्टिकोनातून आपण आयोजित केलेला आहे। मानवी हस्तक्षेपामुळे आज पृथ्वी तलावरील सुमारे 41,000 जाती, ज्यात सस्तन प्राणी असतील, उभयचर असतील, जलचर असतील, पशु असतील, पक्षी असतील, अशा आणि अनेक वनस्पती ज्या पृथ्वी तलावर आहेत, समुद्र तळाशी आहेत, अशा अनेक सजाती ह्या पृथ्वी तलावर नष्ट होत आहेत, काही नष्ट झालेल्या देखील आहेत। याचं एक चिंतन व्हावं, यावर समाजाचं प्रबोधन व्हावं, या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। याची जबाबदारी वनसंपदा, वन्यजीव व अन्य जाती सजाती यांच्या संवर्धनाची जबाबदारी सामान्य नागरिकाने सक्रिय झाल्याशिवाय ती संपादित होणार नाही किंवा पुऱ्या खऱ्या अर्थानं ती संपन्न होणार नाही। सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी निसर्ग संवर्धनाबरोबरच निसर्गातील मनुष्य, वन्यप्राणी, अन्य प्राणी, वनस्पती व सूक्ष्मजीव या घटकांचं संतुलन अत्यंत आवश्यक आहे। वन्यजीव जगवले तरच पृथ्वी वाचेल आणि अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ अशा निसर्गाच्या प्रकोपापासून पृथ्वी सुरक्षित राहील, म्हणजेच मनुष्य जीवन सुरक्षित राहील। निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या प्रत्येक निसर्गप्रेमीने वन्यजीव संरक्षणाची जबाबदारी स्वीकारणे काळाची गरज झालेली आहे। वन्यजीव मानवी वस्तीत येऊ नये म्हणून प्रगतीच्या नावाखाली व स्वार्थापोटी मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड थांबविणे काळाची गरज झालेली आहे। त्याचप्रमाणे वन्य प्राण्यांची अवैधरित्या केली जाणारी शिकार थांबवण्यासाठी समाजातील सर्व घटकातील संघटित प्रयत्न होणे अत्यंत गरजेचं आहे। वनविभाग व निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या विविध निसर्गप्रेमी संस्था यांच्या सहकार्याने वन्यजीवांच्या संरक्षणाचे काम सुरू आहे। तरी सर्व समाज घटकातील नागरिकांचा या कामात म्हणजेच सृष्टीच्या सजीवांच्या संवर्धनासाठी सर्व घटकांचा यात प्रामाणिक सहभाग होणे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आजचा हा मार्गदर्शनाचा कार्यक्रम निसर्ग समिती आयोजित करीत आहे। तर या ठिकाणी मी आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर
आदरणीय माननीय जितेंद्रजी सोनवणे धुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी या संदर्भात व्यासपीठाला मार्गदर्शन करावे. नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्गमित्र समितीला अनेक अनेक शुभेच्छा देतो. आज त्यांनी गेल्या 3 तारखेपासून वन्यजीव सप्ताह संस्थेच्या अंतर्गत ते साजरा करीत आहेत. खऱ्या अर्थानं आम्ही कोणते सण, कोणता दिवस, कोणत्या गोष्टी साजऱ्या केल्या पाहिजेत याची जाणीव ज्या व्यक्तीला असते, ज्या संस्थेला असते, त्या कौतुकास्पद प्राप्त असतात आणि म्हणूनच मी त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो. या ठिकाणी सुनील कापडणे सर, अंबासन हायस्कूल, हे आपला या निसर्ग समितीच्या व्यासपीठाशी संबंधित काही प्रश्न विचारू इच्छितात. त्यांनी आपला प्रश्न विचारायचा आहे मान्यवरांना. नमस्कार सर, मी श्री सुनील कापडणी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबासन तथा जिल्हा उपाध्यक्ष नाशिक जिल्हा निसर्ग मित्र समिती. सर मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारू इच्छितो की सर्वसामान्य जनतेला आपण पर्यावरणाविषयी काय संदेश देऊ इच्छिता? धन्यवाद सर. सर्वप्रथम आपण आयोजक म्हणून या कार्यक्रमाला मला बोलवलं, निसर्ग मित्र समितीच्या सगळ्या सदस्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आपण जो प्रश्न विचारला, समाजाची याच्यात नेमकी भूमिका काय आहे, जसं आता राजपूत सरांनी त्यांचं प्रास्ताविक करताना सांगितलं, जगात कुठलंही परिवर्तन आणायचं असेल तर ते आणण्यासाठी जो सर्वात शेवटचा घटक असतो तो अतिशय महत्त्वपूर्ण असतो. त्या घटकाला जागृत करणं, त्याला त्याबाबत, त्या विषयाच्या बाबत, त्या विषयाचं महत्त्व पटवून देणं, त्याच्यात ती जाणीव निर्माण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच जाणीव जागृतीचे अनेक कार्यक्रम वेगवेगळ्या विषयांच्या बाबत केले जातात. तसेच वन्यजीवांना वाचविण्यासाठी, वृक्षांचं संवर्धन करण्यासाठी, वनाला वाचविण्यासाठी आणि पर्यायी माणसाला वाचविण्यासाठी, माणसाचं जीवन वाचविण्यासाठी समस्त नागरिकांनी जागृत होणं खूप गरजेचं आहे. वास्तविक पाहता आपल्या देशाला एक महान संस्कृती प्राप्त झालेली आहे. 350 वर्षापूर्वी संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलंय, संदेश दिलाय त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून. संत साहित्यातनं आपल्याला कळतं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती. अशा पद्धतीनं सुंदर विवेचन तुकाराम महाराजांनी केलेलं आहे की आम्ही आमचे सखे सोयरे मानतो, कुणाला आमचं जीवाभावाचं मानतो, कुणाला आम्ही जवळचं मानतो, तर या वन्यजीवांना मानतो, वनांना मानतो. ही आमची परंपरा राहिली, आमची संस्कृती राहिलेली आहे. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात राहणाऱ्या मराठी मातीत जन्माला आलेल्या माणसाच्या काळजावर गेले 350 वर्ष अधिराज्य गाजवणारे छत्रपती शिवाजी महाराज हे जगातल्या सगळ्यात मोठं आरमार उभं करणारे ते राजा होते. हे सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि आरमार उभं करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये लाकूड फाटा लागत असतो आणि हा लाकूड फाटा उपलब्ध करत असताना त्यांनी त्यांच्या सैनिकांना संदेश दिलेला होता, आदेश दिलेला होता, सांगितलेलं होतं की हे आरमार उभं करत असताना जरी मोठमोठ्या फळांची झाडं लागत असली, आंब्याची असतील, फणसाची असतील, वडाची असतील, ही वृक्ष तोडताना वृक्षाच्या कोरड्या झालेल्या फांद्या तुम्ही तोडाव्यात, मात्र जिवंत वृक्षावरती हात घालू नये, जिवंत वृक्षावरती घाला घालू नये. जितकं एखाद्या माणसाच्या जीवनाला महत्त्व आहे तितकं त्या झाडाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे, असं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी आम्हाला सांगितलेलं होतं. आणि त्यावेळेचा माणूस, त्यावेळेचा समाज खऱ्या अर्थानं वृक्षांवर प्रेम करत होता, वनावर प्रेम करत होता, वन्यजीवांवरती प्रेम करत होता. बऱ्याच जुन्या काळातल्या लोकांना, मागच्या पिढीतल्या लोकांना आठवण असेल, ज्या वेळेला आमचे आजोबा आजी आम्हाला रात्रीच्या वेळेला गोष्टी सांगायच्या, त्यावेळेला गोष्टींमध्ये वाघ असायचा, सिंह असायचा, खोदा असायचा, अस्वल असायचं आणि ती बोलणारी असायची.
वास्तविक पाहता ती बोलत नसली तरी सुद्धा आम्ही त्यांना मित्र मानून कल्पकतेनं आम्ही त्यांच्याशी संवाद साधायचो आणि त्यांच्या मनात काय चाललं, आमच्याबद्दल त्यांना काय वाटतं आणि मानवाला त्यांच्याबद्दल काय वाटतं हे एकंदरीत सांगण्याचा तो प्रयत्न होता. लहान लहान मुलांच्या मनामध्ये प्राण्यांविषयी प्रेम निर्माण व्हायला पाहिजे. प्राणी कशी चांगले असतात, कशी सुंदर असतात, कशी देखणी असतात हे मनामध्ये रुजलं पाहिजे आणि बिंबलं पाहिजे. म्हणून आम्हाला आमच्या लहानपणी आमची आजी आजोबा अशा पद्धतीने गोष्टी सांगायच्या. मात्र आता ह्या डिजिटल जगामध्ये जितकं आम्ही पुढे जातोय तितकंच कुठंतरी आम्ही मानवतेच्या पातळीवरती, भावनेच्या पातळीवर शुष्क होतोय आणि मागे जातोय. आम्हाला आता गोष्टी सांगायला आजीबाबाच उरले नाहीये. म्हणजे आजीबाबा आहेत पण विभक्त कुटुंबामुळे आजीबाबा वेगळ्या ठिकाणी राहतात, आई वडील वेगळ्या ठिकाणी राहतात, मुलं वेगळ्या ठिकाणी राहतात आणि याच्यामुळे कुठेतरी भावनिक कोरडेपणा निर्माण होतोय आणि म्हणूनच कुठेतरी माणूस एकलकोंडा होतोय. आत्महत्येचे प्रकार सुद्धा वाढलेले आणि हे कुठेतरी 1970च्या दशकामध्ये शासनाच्या आणि बऱ्याच विचारवंतांच्या लक्षात यायला लागलं की जगात किंबहुना भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वनांचं नुकसान होतंय, वन्यजीवांचं नुकसान होतंय आणि हे वाचवलं पाहिजे. त्याच्यामुळे शासनानं वन्यजीव अधिनियम 1972 अंमलात आणला. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे कुठल्याही पद्धतीचा कायदा अस्तित्वात आल्यानंतर तो कायदा पाळायचा आणि कशा पद्धतीनं पाळायचा हे सर्वस्वी जर कोणावर अवलंबून असतं तर ते समाजाच्या प्रत्येक घटकावर अवलंबून असतं. आम्ही जर ठरवलं तर आम्हाला कुठल्याही प्रकारचा कायदा करायची आवश्यकता पडायला नको आणि पडणार देखील नाही. मात्र कुठंतरी आमच्यामध्ये त्या जाणीवेची कमी असते आणि ती जाणीव निर्माण व्हावी म्हणून जिथं कुठं समजून सांगितलं जातं ते समजावून सांगितलेलं आम्हाला ज्या वेळेला समजत नाही त्यावेळेला शासनाला, विचारवंतांना अशा कायद्यांची गरज पडते आणि कायदा निर्माण करावा लागतो. हा कायदा निर्माण झाल्यानंतर कुठंशा थोडाफार परिणाम व्हायला लागलाय, कुठेतरी दिसतंय की जंगल वाचताय. पण तरी सुद्धा जे जागृत होत आहेत ते जंगल वाचवायचा प्रयत्न करतायत, किल्ल्याचं संवर्धन करतायत, प्राण्यांना वाचवण्याचा संदेश देत आहेत, वाचवण्याचा प्रयत्न करतायत. आता गेल्या 2 दशकापासून आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये पक्षीमित्र पुढे येत आहेत, प्राणीमित्र आज पुढे येत आहेत. ते शिक्षित होत आहेत, ते पक्ष्यांचा अभ्यास करतायत, प्राण्यांचा अभ्यास करतायत आणि मोठमोठाली शिबिरं लावतायत. त्या शिबिराच्या माध्यमातून तरुणांच्या, मुलांच्या मनामध्ये जंगलाविषयी, वनाविषयी, वन्यजीवांच्या विषयी प्रेम निर्माण करतायत, आपुलकी, ओलावा निर्माण करतायत आणि त्याचा परिपाक कुठेतरी आता दिसायला लागलाय की जनजागृतीचे असे कार्यक्रम निसर्ग मित्र समितीसारख्या काही समित्या, काही संघटना, काही संस्था करत आहेत. ही नक्कीच जमेची बाब आहे. मला असं म्हणायचं आहे की कायदा करून परिवर्तन येणार नाही तर निसर्ग मित्र समितीसारख्या या समितीनं उचललेलं जे महत्त्वाचं पाऊल आहे या पावलावर पाऊल टाकत आपण सगळ्यांनी जर परिवर्तनाच्या या चळवळीमध्ये सहभाग घेतला तर पुन्हा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे अशी आम्हाला म्हणताना अतिशय आनंद वाटणार आहे आणि पुन्हा तो आमचा भारत जो अगदी वनानं व्यापलेला होता तो आम्हाला पाहायला मिळेल आणि खऱ्या अर्थानं आमचा देश सुजलाम आणि सुफलाम होईल असं मला वाटतं. धन्यवाद सर. हा सर, नमस्कार. मी शशिकांत काशीनाथ शिंदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरावाडी ब्राह्मणगाव, तालुका बागला, जिल्हा नाशिक या ठिकाणी प्राथमिक शिक्षक या पदावर गेल्या 15 वर्षापासून कार्यरत आहे. सर, आपण हल्ली ऐकतो आहोत, वाचतो आहोत आणि अनुभवतोही आहोत की जे जंगली श्वापदं आहेत ज्यांना आपण वन्यजीवही म्हणूया, ही सर्व वन्यजीव मानवी वस्त्यांमध्ये घुसून मानवाच्या जीविताला कुठेतरी धोका पोचवत आहेत. या संदर्भात माझा एक प्रश्न आहे की या वन्यजीवांच्या बाबतीत त्यांच्या अधिवासाचं महत्त्व आपण कसं सांगाल किंवा काय सांगाल? आपण जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं उपप्रश्न देखील आहे आणि उत्तर देखील आहे. आपण म्हणालात की जंगली श्वापदं किंवा आक्रमण करणारी जे काही जंगलातले प्राणी आहेत, मला असं वाटतं केवळ श्वापदच नाही तर इतर प्राणी देखील आता गावांकडे वळायला लागले, शहरांमध्ये घुसायला लागले आणि मानवी जीविताला धोका निर्माण झाला आहे असं आपल्याला कुठंतरी वाटत असताना ही जंगलातली सगळी सजीव सृष्टी शहराकडे काय येते, मानवी वस्तीकडे काय येते याच्या मागचं गुपित जर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं त्यांच्या जीविताला माणसानं धोका निर्माण केलेला आहे आणि म्हणून त्यांना राहायला घरच राहिलं नाही आणि घराच्या शोधात ते आपल्याकडे येत आहेत. जंगलातली प्राणी हे
त्याची जगण्याची एक साखळी असते. लहान प्राणी मोठ्या प्राण्याचं भक्ष्य असतो, त्याच्यापेक्षा मोठ्या प्राण्याचा हा मधला प्राणी भक्ष्य असतो, आणि अशा पद्धतीने ही जीवनाची साखळी सुरू असते. ही निसर्गानं निर्माण केलेली साखळी आहे, आणि या साखळीला खंडित करण्याचं काम कुठंतरी माणसानं केलेलं आहे. माणसाचा हव्यास, माणसाचा स्वार्थ, याच्यामुळं माणूस आपलं घर सोडून वनात घुसला, मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची तस्करी करायला लागला. मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची तस्करी झाल्यामुळे वनातलं प्राण्यांचं राहण्याचं ठिकाण नामशेष व्हायला लागलं. तिथं पाण्याचं दुर्भिक्ष व्हायला लागलंय, आणि म्हणून स्वतःची शिकार शोधण्यासाठी, स्वतःला पाणी शोधण्यासाठी कुठंतरी हे प्राणी गावाच्या दिशेनं वाटचाल करायला लागले, शहराच्या दिशेनं वाटचाल करायला लागले. आणि त्याच्यामुळं आम्हाला असं वाटायला लागलं की हे आमच्या जीविताला धोका निर्माण करणारं आता कुठेतरी वातावरण निर्माण झालंय. खऱ्या अर्थानं आमच्या जीविताला धोका निर्माण झालेला नाहीये, तर आम्ही त्यांच्या जीविताला धोका निर्माण केलेला आहे. ज्या वेळेला आमच्या घरामध्ये पुराचं पाणी घुसतं, त्यावेळेला आम्ही त्या पुराच्या पाण्यासोबत घरात राहू शकत नाही. ज्या वेळेला आमच्या घराला आग लागते, त्यावेळेला आम्ही त्या आगीसहित आमच्या घरात राहू शकत नाही. त्या आगीतनं स्वतःला वाचवण्यासाठी, त्या पुराच्या पाण्यातनं स्वतःला वाचवण्यासाठी, किंवा आम्हाला ज्या वेळेला अन्नाचं दुर्भिक्ष निर्माण होतं, त्यावेळेला स्वतःचं पोटाची खळगी भरण्यासाठी आम्ही एक गाव सोडून दुसऱ्या गावाला जात असतो. जर माणूस असताना, आम्ही स्वतः काहीतरी निर्माण करू शकत असताना, आम्ही आग विझू शकत असताना, पुराचं आलेलं पाणी वाहून जाईल याची वाट पाहत असताना, ते एक ना एक दिवस जाणार आहे याची माहिती असताना सुद्धा आम्ही घर सोडतो, आम्ही गाव सोडतो. काही कालावधीसाठी किंवा कायमच्यासाठी आम्ही दुसऱ्या गावाला जातो, वस्ती करतो, निवास करतो, आणि तिथं राहत असतो. तर या प्राण्यांना मानवासारखी एवढी बुद्धिमत्ता नाहीये, फक्त निसर्गाने त्यांना एवढंच जाणीव करून दिली की त्यांना पोट आहे, त्यांना खायचंय, त्यांना भूक लागते, त्यांना जगायचंय. आणि म्हणून स्वतःला जगवण्यासाठी ते कुठंतरी स्वतःचं भक्ष्य शोधत, पिण्याचं पाणी शोधत शहराकडे येत आहेत. ते माणसावर हमला करण्यासाठी येत नाहीये. मुळातच हे प्राणी माणसाला घाबरणारे असतात. कदाचित माणूस किती भयंकर आहे हे त्याला माहिती असावं, म्हणून प्राणी मुळातच, अगदी ज्याला आपण विषारी सर्प म्हणतो, तो सुद्धा मानवी वस्तीपासून बऱ्यापैकी दूर असतो, पण त्याचं भक्ष्य कुठेतरी तिकडे कमी पडतंय, आणि म्हणून तो गावाकडे वळायला लागलाय. आणि एवढा विषारी प्राणी जो एका दंशात अनेक माणसांना मृत्यूच्या शय्येवर झोपू शकतो, तो सुद्धा माणसाला घाबरत असतो, आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी म्हणून तो दंश करतो, मारण्यासाठी नाही. तसंच कुठलाही हिंस्र प्राणी, जंगली प्राणी, श्वापद ज्याला म्हणतो आपण, तो मानवाच्या समोर आल्यानंतर मानवावर स्वतःहून कधीच हमला करत नसतो. त्याला जी भीती माणसाबद्दल निर्माण झालेली, माणसाबद्दल जी भीती वाटते, त्या भीतीपोटी तो स्वतःचा बचाव करण्यासाठी तो हमला करत असतो. आणि त्याच्यामुळं आपल्याला असं कुठंतरी वाटतं की जंगलातनं प्राणी येत आहेत आणि मानवाच्या वस्तीवरती हमले करत आहेत. ते तसं नाही आहे. त्यांची वस्ती जर आम्ही टिकवली तर ते आमच्या वस्तीकडे कधी फिरकणार नाही. गेल्या 350 वर्षापासून, हजारो वर्षापासून आपण पाहतोय जंगलातला प्राणी कधीही शहरात आलेला इतक्या वर्षात नव्हता. या गेल्या 3-4 दशकामध्ये, म्हणजे 70च्या दशकापासून आपल्याला प्राणी बाहेर पडताना दिसत आहेत. कारण आम्ही त्यांचं पाणी हिसकवलं, आम्ही त्यांचं जेवण हिसकवलं, आम्ही त्यांचं घर हिसकवलं, आणि ते घर, ते पाणी, ते अन्न मिळवण्यासाठी ते आपल्याकडे येत आहे असं मला वाटतं. सर नमस्कार. सर मी आर सोनवणे, निसर्ग मित्र समिती शिंगाचा अध्यक्ष, माध्यमिक शिक्षक, भरवसा हायस्कूल, तालुका अंबड. सर माझा असा एक प्रश्न आहे की शासन स्तरावर काही पर्यावरणप्रेमी आपल्या निसर्ग मित्र समितीसारख्या अनेक संस्था या पर्यावरण संरक्षणासाठी प्राण्यांच्या सर्व नेहमी कार्य करत असतात, तरीसुद्धा जे शासनाने राष्ट्रीय प्राणी किंवा राष्ट्रीय पक्षी घोषित केलेले यांच्यासारखे असे काही वन्यजीव आहेत त्यांचं दिवसेंदिवस प्रमाण कमी कमी होत चाललंय. तर याचं कारण काय? मी मगाशी बोललो त्याचप्रमाणे आपण कुठेतरी छुप्या पद्धतीनं त्या प्राण्यांची तस्करी होते, छुप्या पद्धतीनं झाडांची तस्करी होते, कत्तल होते, आणि त्याच्यामुळं हे प्राणी मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. इथं खऱ्या अर्थानं हा जो कार्यक्रम आपण आयोजित करतोय त्याचं गमक जे आहे ते जनजागृती आहे. जनतेनं जर जागृतीनं लक्ष ठेवलं, जनता जागृत झाली, सामान्य माणसं जागी झाली, आणि त्यांना कुठे असा प्रकार होताना दिसला तर ते त्या माणसाला हटकू शकतात, ते त्या माणसाबद्दल
पोलिसांना सांगू शकतात. त्या माणसाबद्दल एखाद्या वन्यजीवांसाठी काम करणाऱ्या किंवा वनसंवर्धनासाठी काम करणाऱ्या निसर्ग मित्र समितीसारख्या समितीच्या कार्यकर्त्यांना सांगू शकतात, पदाधिकाऱ्यांना सांगू शकतात, शासनाला सांगू शकतात. अशा पद्धतीनंच खऱ्या अर्थानं हा अंकुश येणार आहे. कारण इतिहास आहे, जिथं चांगली माणसं असतात तिथं वाईट माणसंही असतात, जिथं कष्ट करणारी असतात तिथं चोरी करणारी असतात. काही लोकांना आपण कितीही समजवलं तर तो त्यांचा चोरीचा व्यवसाय असतो. त्यांना पर्यायी काम उपलब्ध करून दिलं तरीसुद्धा कमी कालावधीमध्ये कमी कष्टामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो, म्हणून ते अशा प्रकारची तस्करी करत असतात. आणि त्यांना थांबवण्यासाठी केवळ कायद्यानं काही कलमं लावून किंवा कायदा अंमलात आणून चालणार नाही आहे, तर त्यांच्यावर पोलिसांनी किंवा शासनानं लक्ष ठेवून नुसतं चालणार नाही, भागणार नाही. तर त्याच्यावर तुम्हा आम्हासारख्या सगळ्या माणसांनी, सामान्य माणसांनी जर बारीक लक्ष ठेवलं, माझ्या शेजारचा माणूस सकाळी जातो सायंकाळी येतो, कुठे जातो माहीत नाही, काय काम करतो माहीत नाही, पण कधीतरी त्याच्या घरातनं मोराचा आवाज येतो, कधीतरी त्याच्या घरातनं धुसफूस ऐकू येते, तो साप तर नाही पकडून आणत येणं, वन्यजीवातले काही प्राणी तर नाही पकडून आणत येणं, हे आपल्या लक्षात आल्यानंतर आपण जर हे शासनाला कळवलं किंवा अशा संस्थांच्या प्रतिनिधींना कळवलं तर नक्कीच याच्यावर जरब बसेल आणि हे कुठेतरी थांबेल आणि वन्यजीवांना पुन्हा चांगल्या पद्धतीने जगता येईल आणि त्यांच्या संख्येत वाढ होईल असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद सर. अत्यंत अभ्यासपूर्ण असं मार्गदर्शन आदरणीय माननीय श्री जितेंद्र सोनवणे सर यांनी केलं. आणि तदनंतर उपस्थित समिती सदस्य व निसर्गप्रेमी मंडळींनी विचारलेल्या विविध अशा निसर्ग, वन्यजीव अधिवास आणि त्याचा एकूणच निसर्गाच्या प्रकृतीवर पडणारा परिणाम या संदर्भात अत्यंत मोलाचे असे मार्गदर्शन आपण केले. या ठिकाणी मला अजून नंतरच्या सत्रातल्या काही गोष्टी सांगणं उचित वाटतं की खऱ्या अर्थानं आपला वन्यजीव सप्ताह हा जो आपण साजरा करतोय 2 ऑक्टोबरपासून तर आजपर्यंत आपण हा कार्यक्रम सुरू ठेवलेला आहे. खऱ्या अर्थानं 1955 पहिल्यांदा केंद्र सरकारने निसर्ग संवर्धन, वन्यजीव रक्षण आणि एकूणच पृथ्वी तलावरील सर्व अस्तित्वांच्या संरक्षणासाठी म्हणून सर्वप्रथम 7 जुलै 1955 रोजी वन्य प्राणी दिवस साजरा केला. आणि त्याच्यानंतर 1956 पासून तर आजपर्यंत समाजातील विविध घटकांचं मार्गदर्शन व्हावं, शाळा, शिक्षण संस्था आणि सामाजिक संस्था व निसर्गप्रेमी संस्था यांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या माणसापर्यंत निसर्गाचे महत्त्व कळावे यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. आणि त्याचाच एक उपक्रमाचा भाग म्हणून आज आपण या ठिकाणी या वन्यजीव सप्ताह, संरक्षण सप्ताहाच्या निमित्तानं शेवटच्या व्याख्यानाचा हा समारोप संपन्न करत आहोत. या ठिकाणी आदरणीय माननीय श्री जितेंद्र सिंह सोनवणे सर यांनी आपल्या समितीच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येऊन अत्यंत मोलाचे असे मार्गदर्शन केले. त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील आपल्या निसर्ग समितीचे खास जाणीव असलेले कार्यकर्ते आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष श्री सुनीलजी कापडणे, शशिकांतजी शिंदे यांनी या ठिकाणी उपस्थित राहून यात सहभाग घेतला व अत्यंत मोलाचे असे प्रश्न विचारून या एकूणच कार्यक्रमामध्ये एक शोभा निर्माण केली. त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माननीय RR सोनवणे सर, शिंदखेडा तालुका अध्यक्ष निसर्ग समिती यांचं नेहमीच धुळे शहरातील प्रत्येक कार्यक्रमामध्ये अत्यंत मोलाचं योगदान आणि सहभाग असतो. त्यांचेही या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो आणि माननीय अध्यक्ष यांच्या परवानगीने हा आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी श्रीराम पाटील, अध्यक्ष श्रीराम फाउंडेशन, MD श्री साईराम ट्रस्टी कार्यक्रम श्रीराम ठिबक. या निमित्ताने समाजकार्य करण्याचा माझा नेहमीचा ध्यास असतो आणि तरुणांना समाजाला काहीतरी देणं लागतो ह्या निमित्ताने सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तरी आता वन्यजीवी आणि पर्यावरणात सप्ताहानिमित्त 2 शब्द सांगावेसे वाटतात. मी नुकतंच अनुभवतो आहे की आपल्या घराच्या दारं उघड असतात, खिडक्या उघड असतात, तरीसुद्धा आपल्याला गुदमरल्यासारखं होते. याचं कारण काय नेमकं? आपण पर्यावरणाबद्दल नेहमी बोलत असतो, झाडं लावण्याबद्दल नेहमी बोलत असतो, पाण्याबद्दल नेहमी बोलत असतो,
परंतु त्याची कृतीत काहीतरी होत नाही. आता ही गुदमरण्याचं कारण काय, तर ऑक्सिजनची कमी होणे. बघा तुम्ही, काही वेळ अशी येते की ओपनमध्ये जरी असले तरी झाडाचं पानसुद्धा हलत नाही. आपण ग्लोबल वॉर्मिंगचा विचार करतो, हमेशा ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलत असतो, पण ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, हेच खरं ग्लोबल वॉर्मिंग आहे. आणि याच्यासाठी आपल्याला झाडं नुसते लावणे नाही तर झाडं जगवणे फार महत्त्वाचे आहे. झाडं जगवणे, त्याबद्दल त्याचा संगोपन करणे, संगोपन करून पाण्याचं व्यवस्थापन करणे. आपल्याला कल्पना असेल, आता वाटतं की आपण 2 वर्षापासून खूप पाणी येते आहे, पाऊस पडतो आहे खूप, आपल्याला पाण्याची गरज नाही, असं नाही आहे. आपल्याला ह्या गोष्टीला टिकवून ठेवण्यासाठी छोटे छोटे बंधारे बांधणे जरुरी आहे. आपल्याकडे खूप काही मोठ्या नद्या आहेत, जंगलामधले प्राणी, आपण वन्यजीवी प्राणी वाचवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यांच्याबद्दल खूप बोलत असतो, पण तो प्रॅक्टिकली काही करत नाही. तर ते आज रोजी जंगलामध्ये पाणी राहत नाही, इथं एवढं पाणी पण सुद्धा उन्हाळ्यामध्ये पाणी नसते. त्यामुळे हे जंगलातले प्राणी गावाकडे शहराकडे येत असतात आणि त्यांचा परिणाम असा होतो की मानवाला त्याचा तकलीफ होते, त्यांना मानवाची तकलीफ होते. आणि हे होत असताना आपण फक्त बघायची भूमिका घेऊन पुढे चालत असतो. तरी येणाऱ्या काळात आपण ह्या गोष्टीला हे करण्यासाठी प्रत्येकाने ध्यास घ्यायचा आहे. देशप्रेम म्हणतो, देशप्रेम फक्त काय, जाती जातीत लढणे, धर्माधर्मात लढणे नाही, तर देशप्रेम हेच आहे की आपल्या पर्यावरणाचं आपल्याला संगोपन करणे आहे, प्रॉपर त्याचं तालमेल जोडणे आहे किंवा बॅलन्स ठेवणे आहे. ज्या निमित्ताने आताच तुम्ही नवीन करोना हा नवीन आजार आपण भोगतो आहे आणि त्याचे परिणाम आपण बघतो आहे. तर त्याच्यात काय, तर रेग्युलर येणारे जे आजार आहेत ते आहेत, तेच आजार आहेत, परंतु त्याच्यामध्ये फक्त एकच ॲड झालेला आहे, ऑक्सिजन कमी. ऑक्सिजन कमी म्हणजेच पर्यावरणात झाडं प्रॉपर नसल्यामुळे, बॅलन्स नसल्यामुळे ऑक्सिजनची कमी जाणवते आणि त्यामुळे हे आपल्याला आजाराला सामोरं जावं लागते. तरी प्रत्येकाला माझं सांगणं आहे की आपण आजपासून, आतापासून ह्या पर्यावरणाचा संगोपन करण्यासाठी झाडं लावणे, पाणी अडवणे आणि त्याचं संगोपन करणे हे आपलं जरुरीचं आद्य कर्तव्य आहे. तरी प्रत्येकाने करावे असंच मला सांगावं असं वाटतं. धन्यवाद. नमस्कार, मी सुभाष यादव बिंदवाल, प्रदेश उपाध्यक्ष निसर्ग मित्र समिती महाराष्ट्र राज्य तथा पत्रकार दैनिक देशदूत जळगाव. निसर्ग आणि निसर्गाचं महत्त्व किती असतं हे पूर्ण जगाला कोविड-19 या महामारीनं दाखवून दिलेलं आहे. या महामारीनं लाखो लोकांचे प्राण घेतले, परंतु यातून पाहायला असं मिळालं की जे लोक ग्रामीण भागामध्ये निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहतात त्यांच्यावरती या महामारीचा प्रभाव कमी झालेला आहे. तर निसर्ग 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 नुसतं म्हणून चालत नाही, तर निसर्गाला प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये अवतरावं लागतं. त्यासाठी वृक्ष लागवड, संवर्धन तसेच वन्यजीवांचं रक्षण हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. मी माझ्या एकूण 25 एकर जमिनीपैकी 9 एकर जमिनीमध्ये पेरू लागवड, तसेच 6 एकर जमिनीमध्ये सीताफळ लागवड, असे एकूण जवळपास 8,000 झाडांची लागवड केलेली आहे. तसेच बांधावरती फार जुनी असे झाडं जे आहे त्यांची फांदी देखील आम्ही तोडत नाही. त्यामध्ये वड, पिंपळ, बाभूळ, बेडा, लिंब, साग असे अनेक झाडे आहे की जे आम्हाला पर्यावरणपूरक आहे. त्याचप्रमाणे शेतामध्ये आंबा, मोसंबी आणि नारळ, चिकू असे अनेक फळपिकं आम्ही लावून पर्यावरणाचा रक्षण केलेलं आहे. तरी सर्वांनी पर्यावरणासाठी भरपूर असं कार्य करावं. तसंच
वन्यजीवांचं रक्षण करावं. बांधावरती मोठे मोठे झाडं असल्यामुळे या बांधावर अनेक प्रकारचे वन्य प्राणी, पक्षी, कीट राहतात आणि त्यापासून या पर्यावरणाला लाभ देखील होत असतो. तरी यांचं रक्षण होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे झाडे लावून झाडे जगवली गेली पाहिजे आणि त्यांचं रक्षण झालं पाहिजे. इतरांना देखील ते रक्षण करण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे आणि नेमकं हेच कार्य पूर्ण महाराष्ट्रभर निसर्गमित्र समिती मोठ्या उत्साहाने आणि जिद्दीने गेल्या अनेक वर्षापासून करीत आहे. निसर्गाचं जे कार्य करतात त्यांना अनेकांना पुरस्कार देऊन, त्यांचा गौरव करून, त्यांचा सन्मान करून त्यांना फार मोठी ऊर्जा, शक्ती निसर्गमित्र समितीने दिलेली आहे. मला देखील 3 पुरस्कार मिळालेले आहे. त्यापासून मला खूप प्रेरणा मिळाली आणि पर्यावरणाचं काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली. तरी आपण सर्वांनी पर्यावरणाचं कार्य करावं आणि वन्य प्राणी, वन्यजीवांचं रक्षण करावं, हीच आपल्या सर्वांना विनंती. धन्यवाद. जय हिंद. मी अरविंद विस्पुते, मुख्य वनसंरक्षक, प्रादेशिक सेवानिवृत्त नाशिक. मित्र हो, दरवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण सर्व देशभर वन्यप्राणी सप्ताह साजरा करीत आहोत. निसर्ग, पर्यावरण, वने, उपवने यात वन्य प्राण्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मानव शरीरात ज्याप्रमाणे हृदय महत्त्वाचा घटक आहे, त्याचप्रमाणे वन्य प्राणी हे वन आच्छादनासाठी व पर्यावरण संतुलनासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. या निसर्ग चक्रात वन आच्छादन अबाधित राहण्यासाठी वन्य प्राण्याची उपस्थिती अनिवार्य आहे. पृथ्वीवरील जैविक विविधता टिकवण्यासाठी वन्य प्राणी अतिशय महत्त्वाचा घटक असून त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यात लहान बॅक्टेरिया मुंगीपासून महाकाय, वाघ, सिंह, हत्ती सर्वच वन्य प्राण्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. या पद्धतीने आपण दरवर्षी एका सप्ताहात वन्यप्राणी संदर्भात कार्यक्रम आखून ठिकठिकाणी जनजागृतीद्वारे सप्ताह साजरा करतो. विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती करत असतो. अशाप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण हा सप्ताह अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करीत आहोत. जय हिंद. पर्यावरण जेवढा अतिमहत्त्वाचं आहे तेवढंच आज वन्यजीव हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मानव साखळी तुटण्याचं कारण थोडंसं आता कुठेतरी पाया सुरू झालेला आहे. मानव साखळी तुटत चालली आहे. तर त्याकरिता वन्यजीव वाचवणं हे महत्त्वाचं आहे. वन्यजीव वाचवणं म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की आपण फक्त हत्ती, वाघ, सिंह आणि याचं आपण गृहीत धरतो, परंतु जे राखीव जंगलात जे सूक्ष्म जंतू आहेत, सूक्ष्म जंतूपासून जे लहान लहान प्राणी आहेत, पक्षी आहेत, नंतर फुलपाखरू आहेत, यांचं जीव वाचवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे जर वाचवलं तर माणूस साखळी आयुष्यभर टिकू शकेल. आणि त्याकरिता संरक्षित जंगलात पाणवठे वगैरे असं तयार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यात जास्तीत जास्त करून मानव हस्तक्षेप नको. मानव हस्तक्षेप झाल्यामुळे कसं असतं की त्याचं वृक्षतोड होते. वृक्षतोड झाली की मग ते वन्य प्राण्यांचं जे राहणीमान आहे, म्हणजे ज्याचं त्यांचं घर आहे, ते घराचं आपण उद्ध्वस्त करतो. आणि ते घर उद्ध्वस्त झाल्यामुळे आज वन्य प्राणी आपल्या गावात हल्ला करायला सुरुवात झालेली. त्यामुळे वन्य प्राणी जर जिवंत राहिले तरच मानव साखळी टिकून राहील. ही जीवाची साखळी जी आहे ती मानवापासून तर वन्यजीवापर्यंत एकत्रित केलेली साखळी आहे. आणि जोपर्यंत म्हणजे वन्यजीव हे जिवंत राहतील तोचपर्यंत मानव प्राणी जिवंत राहील आणि निसर्गाचा समतोल राखला जाईल. आणि पर्यावरणावर सुद्धा आपले म्हणजे जे पर्यावरणावर जे जास्त खर्च केला जातो तो कमीत कमी होईल. आपण फक्त वृक्ष संवर्धन, जलसंधारण अशी जर कामं घेतली, त्यात म्हणजे ते जंगलात संरक्षित जंगलात ते वन्य प्राणी तिथं मुक्त संहार करतील. त्यांच्यावर कधीही त्यांच्यावर अटॅक करू नये किंवा त्यांना शिकार करू नये, त्यांची कुठे विक्री करू नये. आणि ते लहान लहान सूक्ष्म जंतू असतात त्यांचंही संरक्षण होईल आणि ती मानव साखळी टिकून राहील. आणि मानव साखळीच म्हणजे वन्यजीव अधिक मानव साखळी
हीच महत्त्वाची साखळी आहे आणि ही जर टिकवायची असेल तर माझ्या सर्व बंधू भावांना विनंती आहे, भगिनींना विनंती आहे की बा त्यांनी मानव साखळी न तुटू देता अखंडित राहावी आणि निसर्गाचा समतोल राखावा. निसर्गच परमेश्वर आहे आणि वन्यजीवच हे आपले घटक आहेत हे समजून सर्वांनी त्यांना सहकार्य करावं. आणि आपण जास्तीत जास्त 2020पासून वन्यजीव सप्ताहानिमित्त मी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि नंतर आपण याच्या पुढे वन्यजीव कसा वाचेल याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं हीच नम्र विनंती. वनश्री दशरथ दौलत पाटील, आडावत, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव.